नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र गणेश टिळेकर. आजचा विषय आहे सापांना इमोशनल अटॅचमेंट असते का? तर कुठल्याही सापाला इमोशनल अटॅचमेंट नसते, त्यामुळे तो कुठल्याही व्यक्तीसाठी एखाद्या ठिकाणी थांबू शकत नाही किंवा एखाद्या ठिकाणी वैयक्तिकरित्या त्या व्यक्तीसाठी तो तिथं येऊ शकत नाही. तर बऱ्याचदा आम्ही साप पकडल्यानंतर काय करतो, बरणी किंवा पिशव्यांमध्ये ते पकडून आणत असतो आणि निसर्गामध्ये सोडत असताना बऱ्याचदा काय होतं, बरणीमध्ये जो ठेवलेला नाग आहे, तर नागच का? तर नाग एकमेव साप असा आहे की जो फण काढून उभा राहतो. बाकीचे साप सोडल्या क्षणी काही मिनिटात काही सेकंदात पळून जात असतात. पण नागच का? तर नाग हा एकमेव साप आहे की जो फण काढून एखाद्या प्राण्याला जेव्हा समोर पाहतो तेव्हा तो प्रतिकार करण्यासाठी जागेवरती उभा राहतो. आणि मग बऱ्याचदा आपल्याला वाटतं की तो उभा राहिलाय, पण ते कोणासाठीही उभे राहिलेले नसतात. जोपर्यंत तो माणूस किंवा तो प्राणी त्याच्या डोळ्याआड होत नाही तोपर्यंत ते त्या ठिकाणावरनं जात नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला असं दाखवलं जातं की तो माझ्यासाठी थांबलाय किंवा माझ्यासाठी आलाय. तर आता तुम्हाला ह्याचं एक प्रात्यक्षिक दाखवतो की मी बरणीमध्ये नाग आणलेला आहे. आता मी जो निसर्गामध्ये सोडा आणलेला आहे, तर तुम्हाला दाखवतो. तर आता तुम्ही पाहू शकता, हा बरणीतनं बाहेर निघालाय आणि मी समोर बसल्यामुळं तो अशा पद्धतीनं बसलेला आहे. जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत तो काही जागा सोडणार नाहीये, पण जेव्हा कधी मी निघून जाईल तेव्हा तो त्याच्या वाटेनं निसर्गामध्ये निघून जाईल. आता मी ह्याच्यापासून लांब चाललेलो आहे. तर अशा पद्धतीनं तो निसर्गामध्ये चाललेला आहे.